मी म्हणेन की जयदेव सरांनी एक उत्तम ऑडियन्स निर्माण केला मराठी नाटकांसाठी, सुजाण जाणता. आणि म्हणजे मी तर तेव्हा अशी बागडती वगैरे, वासरू पिल्लू वगैरे अशा टाईप होते. आणि रोहिणी, मला असं सांगायला आवडेल की आम्हा सगळ्या मुलांना म्हणजे घेऊन असं जेव्हा ते बसायचे तेव्हा आम्ही त्यांना सर म्हणायचो बरं का. आणि ते नेहमी म्हणायचे, ए कांचन, तू इकडे आली पाहिजेस, तू माझ्या बाजूलाच बसली पाहिजेस. मला असं वाटायचं वा, सर इज कॉलिंग मी. आणि ही इज टू मेक मी सिट देअर. आणि इतकं म्हणजे खेळीमेळीचं आनंदाचं सुखद दिवस होते ते, असं मी म्हणेन. बरोबर? खरंय खरंय. रोहिणी ताईला मी जे पहिल्यांदा भेटले ती म्हणजे आविष्कारच्या म्हणजे छबिल जास्टवरती जिथे होतं तिथे त्या रंगमंचावरती. आणि तिथेच पहिली भेट झाली. आणि आमचं पहिलं नाटक जे बसवलं गेलेलं होतं जयदेव सरांनी ते म्हणजे मीडिया. आणि तेव्हा तुम्ही दोघंही NSD आलेला होतात. आणि पहिलं जे नाटक मला वाटतं राज्य नाट्य स्पर्धेसाठी केलेलं होतं, चांगुणा. बरोबर. आणि चांगुणामध्ये यू गॉट द बेस्ट ऍक्ट्रेस. त्याच्यानंतर चांगुणाला बेस्ट ड्रामा हे पण मिळालेलं होतं. सो तेव्हा तुम्ही असे NSD मधनं कम्प्लीट असं शिकून बिकून, म्हणजे आम्हाला असं तेव्हा खरंच असं वाटायचंच नाही की म्हणजे असं काही शिक्षण आहे किंवा ते घ्यायचं असतं किंवा असं. थोडीशी मला याच्यामध्ये हे विचारायचंय की घरची पाठची बॅकग्राऊंड आणि हाय यू फेल्ट लाईक गोइंग टू NSD, इथपासून आपण सुरुवात करूया. तर झालं असं, मी पुण्याची, पुण्याला सदाशिव पेठ. आणि माझे वडील ॲक्च्युली ते मुंबईला होते, त्यांचा एक बिझनेस होता. ते बिझनेस क्लोज डाऊन करून ते पुण्याला आले नंतर. पण त्यांना नाटकाची खूप आवड. ते नाटकामध्ये कामं करायचे. मुंबईला असताना त्यांनी नाटकामध्ये कामं केली आहेत. म्हणजे अगदी विजयाबाईंच्या बरोबर श्रीमंतचा पहिला प्रयोग, त्याच्यामध्ये दादासाहेबाचं काम माझ्या वडिलांनी केलं होतं. तर म्हणजे तेव्हापासून ते कामं करायचे. आणि पण पुण्याला जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी काम करणं बंद केलं आणि त्यांनी डायरेक्शन चालू केलं. आणि तिथे मग पुण्यातली नाटकं, वेगवेगळ्या संस्था होत्याच, त्यांची नाटकं बसवायचे ते. सुरुवातीला असं झालं की मला माझ्या आईमुळे, म्हणजे तिने तिची हौस म्हणून, पेरेंट्स आपले करतातच, पालक आपली हौस भागवून घेतात, तसं मला नृत्याच्या क्लासला घातलं माझ्या आईने. आणि तेव्हा म्हणजे मला काही कळत पण नव्हतं. मला वाटतं 3री असताना मला वाटतं घातलं होतं. आणि हाऊस म्हणूनच. कथ्थक नव्हतं. माझे गुरु सुरेंद्र वडगावकर, ते कथकलीचे डान्सर होते. त्यांनी कथकली शिकलेलं होतं. आणि आमच्या गुरुपत्नी ज्या होत्या त्या भरतनाट्यमच्या डान्सर होत्या. पण तो म्हणजे असं नंतर प्रोफेशन बनवायचं आहे म्हणून असं वगैरे नाही. पण मी शिकले आणि जवळजवळ 8 वर्ष आम्ही त्या क्लासला जात होते. शिकलेली आहे हे ना, ते तुमचं 4 दिवस सासूचे ते तुमचंच होतं ना. तेव्हा तुम्ही ते सगळ्या जणी नाही का, ते लास्ट छोटीशी डान्सिंग स्टेप होती, त्याच्यामध्ये कळून यायचं की लाईक यू हॅव डन द. सॉरी टू इंटरप्ट. ऍक्च्युली त्या माझ्या डान्सच्या अंगामुळे माझं पहिलं नाटक जे झालं, बालनाट्य मंतरलेलं पाणी, तर ते मला त्या डान्समुळे मिळालं. कारण आमच्या शाळेमध्ये आमचे ड्रॉइंग टीचर होते ते कृष्णदेव मुळगुंद, आमचे ड्रॉइंग टीचर. आणि शाळेमध्ये तोपर्यंत फोक डान्स शाळेनी भाग घ्यायचं बंद केलं होतं. म्हणजे मला ॲक्च्युली, मी ह्या आशेने गेले होते की मला आता फोक डान्समध्ये मला भाग घेता येईल. पण तो म्हणजे ज्यावेळेस मी 5वी गेले तेव्हापासून आमच्या शाळेने फोक डान्समध्ये भाग घ्यायचं बंद केलं. पण तरीसुद्धा आमचे ते टीचर होतेच, तर त्यांना माहीत होतं मी डान्स करते वगैरे. तर एकदा त्यांनी मला विचारलं, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, मी काहीतरी 9वीत वगैरे असेल तेव्हा,
त्यांनी विचारलं की नाटकात काम करशील का? म्हटलं मी नाटकात कधीच काम केलेलं नाहीये. म्हणजे अगदी लहानपणी कुठेतरी आम्ही शबरीचं वगैरे दुसरीत वगैरे असतं ना, शबरीचा तो पीस केला होता राम, लक्ष्मण आणि शबरीचा. त्याच्यामध्ये मी शबरी झाले होते. ऑब्व्हियसली. दुसरं त्याच्यानंतर character त्यामुळे म्हटलं तेवढाच एक मला अनुभव होता. म्हटलं मला नाही, नाही आपण करूयात ना, आम्ही शिकवू तुला बोलायला वगैरे असं. म्हटलं बरं. घरी विचारलं, घरी हो म्हणून सांगितलं, सुट्टीमध्ये आहे. तर त्यामुळे त्या नाटकामध्ये काम केलं. त्या नाटकामध्ये मला 3 डान्सेस होते 3 अंकांमध्ये. त्यामुळे मला घेतलं होतं. सो आय एन्जॉयड इट लाईक एनिथिंग. पण त्यामध्ये मी होते राजकन्याची सखी. हां. आणि जेव्हा राजकन्या मग आमचे जवळजवळ 25 एक प्रयोग तेव्हा झाले. तेव्हा म्हणजे किती 60s मधली मी गोष्ट सांगतेय. तेव्हा आमचे 25 वगैरे प्रयोग झाले त्याचे. पण त्याच्यामध्ये तिने सोडलं नाटक. राजकन्याने. हां. मग काय करायचं तर मी राजकन्या झाले वगैरे असं प्रमोट झाले. आणि मग म्हणजे अशी सुरुवात झाली माझी. आणि तर मी काय सांगत होते? मंतरलेलं पाणी. तर तशी सुरुवात झाली आणि त्यामुळे मला सुरुवातीपासूनच एक त्या डान्समुळे एक स्टेज फ्राईट आपण म्हणतो ती नव्हती. त्यामुळे ती उपयोगाला आली.